90.4 वसुंधरा 90.4 90.4 वसुंधरा. तुम्ही ऐकत आहात 90.4 रेडिओ वसुंधरा, आवाज आपल्या बारामतीचा. आपण ऐकत आहात रेडिओ वसुंधरा, आवाज बारामतीचा. रसिक श्रोते हो, आज आहे जागतिक महिला दिन. या दिनाचं औचित्य साधूनच मी RJ स्नेहल आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेले आहे एक विशेष मुलाखत. आज आपण जाऊ कवीच्या गावा या कार्यक्रमाअंतर्गत एक मुलाखत घेणार आहोत. या मुलाखतीसाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज उपस्थित आहेत कवयित्री नसरीन अन्सारी. या सासवड येथून आपल्या स्टुडिओमध्ये आज उपस्थित राहिलेले आहेत. श्रोते हो, सर्वप्रथम वसुंधरा वाहिनीच्या सर्व श्रोत्यांना तसेच माझ्या सर्व सख्यांना, मैत्रिणींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज स्टुडिओमध्ये कवयित्री नसरीन अन्सारी या आलेल्या आहेत. मॅडम, आपण स्टुडिओमध्ये उपस्थित राहिलात त्याबद्दल वसुंधरा वाहिनीच्या वतीने मी आपले मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार. धन्यवाद मॅडम. नमस्कार. आपणास जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणालाही स्नेहल मॅडम खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. श्रोते हो, कवयित्री नसरीन अन्सारी मॅडमचा परिचय आपण करून घेऊयात. त्यांचं शिक्षण MCOM GDC&A झालेलं आहे. सध्या त्या PhD करतायत IT सेक्टरमध्ये पुणे विद्यापीठातून आणि सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूल खळद या ठिकाणी त्या सध्या कार्यरत आहेत. तर श्रोते हो, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझा पहिला प्रश्न आपणास असा आहे की आपलं बालपण कुठे आणि कसं गेलं? मी सासवडची. हां. सासवडमध्ये माझा जन्मही झाला आणि मी मोठीही सासवडमध्येच झाले. तिथेच माझं शिक्षण झालेलं आहे. आणि बालपण शाळा पुरंदर हायस्कूलमध्ये माझी स्कूल झालेलं आहे आणि भागीरे कॉलेजमध्ये मी BCom पर्यंत माझं शिक्षण घेतलं आहे. आणि त्याच्यानंतर मी MCOM केलं होतं पुणे युनिव्हर्सिटीमधून. ओके. आणि सध्या आपण नोकरी करत आहात? सध्या आता मी सेंट जोसेफ इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये नोकरी करत आहे. त्या अगोदर 5 वर्ष मी संत सोपान काका सहकारी बँकेमध्ये 5 वर्ष नोकरी केलेली आहे. अच्छा. म्हणजे माझा प्रश्न याला अनुषंगूनच दुसरा असा आहे की एकीकडे आपण बघितलं तर MCOM किंवा बँकेत अर्थातच फायनान्स या रिलेटेड आपलं काम आहे आणि कविता, साहित्य प्रकार, हे गणित कसं जुळून आलं? म्हणजे कविता लिहिण्याची आवड कशी निर्माण झाली? कविता नसते तर मी नसते. अच्छा. जर कविता नसते तर मी ह्या जगातच नसते असं मला मनापासून वाटतं. आणि बँक सोडण्याचंही कारण तेच आहे की लिखाण करायचं होतं. प्रचंड लिखाण आणि वाचन इतकंच करायचं होतं, त्यासाठी ते सोडलं. शाळेमध्ये नोकरी करताना थोडाफार वेळ मिळतो, तो साहित्यात देता येतो आणि पुढचं शिक्षणही करण्यासाठी मी ते काम सोडून इकडे वळाली आहे. पण कवितेने मला जगवलेलं आहे. अगदीच अगदीच. खूप छान. म्हणजे अतिशय चांगली गोष्ट आहे कविता लिहिण्यासाठी किंवा कवितेची आवड असणं. कारण आपण असं म्हटलं जातं की जे न देखे रवी ते देखे कवी. अर्थात ती प्रतिभा त्या कवीच्या, लेखकाच्या अंगी असतेच. कोणत्या प्रकारच्या कविता आपण लिहिलेल्या आहेत? माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यावर आणि अनुभवांवर इतक्या कविता आहेत. प्रेम कविता इतक्या जास्त जमलेल्या नाही आहेत, पण आयुष्याच्या अनुभवावर बऱ्याच कविता आहेत. आज आपण जागतिक महिला दिन आहे, तर त्या अनुषंगाने आम्हाला तुमच्या काही कविता नक्की ऐकायला आवडतील. नक्की नक्की मॅडम.
माझी महिला दिनाचं औचित्य ठेवूनच मी एक जुनी कविता केलेली आहे. एक स्त्री सगळ्या भूमिका खूप मनापासून निभावते. ही माझी अत्यंत आवडतीची कविता आहे. त्याच्यामुळे मी आता ही पुन्हा एकदा सादर करत आहे. म्हणजे संयम, सहनशीलता हे सगळं इथपर्यंत पासून ती अभिमान वगैरे नाही बाळगत, पण ती स्वाभिमानाने जगते एवढं आहे आयुष्यात. आणि त्याच्या अनुषंगाने मला एक कविता सुचली, ती आहे किरदार. तर मी तुम्हाला ती ऐकू शकते. हो. किरदार. कविता अशी आहे. आयुष्याच्या वळणावर येणारे सगळेच किरदार तू मनापासून निभावतेस. आयुष्याच्या वळणावर येणारे सगळेच किरदार तू मनापासून निभावतेस. सहनशक्तीची व्याख्या न सांगता समजावतेस. स्मितहास्याच्या मागे तू दुःख लपवतेस. स्मितहास्याच्या मागे तू दुःख लपवतेस. मातृत्वाच्या भरतीने सागराची माया देतेस. आयुष्याच्या वळणावर येणारे सगळेच किरदार तू मनापासून निभावतेस. आत्म्यात वास तुझ्या चिरंतन शक्तिपीठाचा. आत्म्यात वास तुझ्या चिरंतन शक्तिपीठाचा. त्या ओघाने स्वतःला सिद्ध तू करतेस. अभिमान हा न बाळगता. अभिमान हा न बाळगता स्वाभिमानाने तू जगतेस. आयुष्याच्या वळणावर येणारे सगळेच किरदार तू मनापासून निभावतेस. अस्तित्व घडविताना या रंगमंचावर. अस्तित्व घडविताना या रंगमंचावर पाय घट्ट रोवून तू उभी राहतेस. घाव सोसून कितीतरी. घाव सोसून कितीतरी स्वतःचं एक सुंदर शिल्प बनवितेस. आयुष्याच्या वळणावर येणारे सगळेच किरदार तू मनापासून निभावतेस. आयुष्याच्या वळणावर येणारे सगळेच किरदार तू मनापासून निभावतेस. खूप छान. थँक्यू मॅडम. यानंतर पुढील एक कविता मी मॅडम सादर करत आहे तुमच्या पुढे. जरूर. स्त्रीला 2 घरं असतात. एक तिचं सासर, एक माहेर. आणि त्या दोनही परिवारांना ती प्रेमाने सांभाळते. अगदी बरोबर आहे. दोन्हीकडे तिचं पूर्णपणे लक्ष असतं. जेव्हा ती माहेरी जाते, कौतुकाने तिची येताना ओटी वगैरे भरली जाते. मी शब्दांमध्ये खूप रमते. तर शब्दांना सुद्धा असेल का माहेर, असेल का त्यांचं घर, म्हणून म्हटलं एखाद दिवशी आपण शब्दांच्या माहेरी जाऊयात. एखाद्या दिवाळी सणाला तरी जाऊयात. आणि अशीच मी फिरता फिरता शब्दांच्या माहेरी गेले आणि जमली एक कविता, शब्दांचं माहेर. कविता अशी आहे. आज आला योग छान. आज आला योग छान. गेले शब्दांच्या माहेरी. पंगतीत अक्षरांच्या झाली दिवाळी साजरी. क्या बात. बसले मी कोचावर. बसले मी कोचावर. मनी विचार हजार. शब्दकोशात झाला तो अगत्य पाहुणचार. मनाच्या त्या गाभाऱ्याला कुठे उतरवायचं. मनाच्या त्या गाभाऱ्याला कुठे उतरवायचं. न बोलता जमत हे. न बोलता जमत हे धुक काळं करायचं. सोसलेल्या झळा मग. सोसलेल्या झळा मग शोधे छाया लेखणीची. छत्र मिळते तयास शब्दांच्या घरकुलाची. खूप छान. अक्षरांच्या दुनियेत लागे ज्ञानाची पणती. अक्षरांच्या दुनियेत लागे ज्ञानाची पणती. मिळे शब्दांच्या माहेरी मला नवीन सोबती. आता तिथे पाहुणचार वगैरे झालाय आणि परतीचा कार चालू झालाय माझा. तर मी निघाले. तर निघताना ओटी तर भरणारच ना. तर त्या शब्दांच्या माहेरी माझी ओटी अशी पुढच्या कडव्यामध्ये मी सांगितली आहे. मातृत्वाच्या लेण्यात त्या. मातृत्वाच्या लेण्यात त्या अशी नाहून निघाले. मातृत्वाच्या लेण्यात त्या अशी नाहून निघाले. ओटीत माझ्या कविता ऐटीत मी मिरविले. ओटीत माझ्या कविता ऐटीत मी मिरविले. आज आला योग छान. गेले शब्दांच्या माहेरी. पंगतीत अक्षरांच्या झाली दिवाळी साजरी. खूप छान. अतिशय छान अशा प्रकारची कविता आपण लिहिलेली आहे. धन्यवाद मॅडम. आजच्या धावपळीच्या जीवनात सगळेच धावत आहेत. स्त्रिया प्रचंड धावत आहेत. तर नवरात्रीमध्ये तर खूप जास्त उत्साह असतो. अगदी बरोबर. स्त्रियांना आपण आपल्या कबडमध्ये जितके नव्हे तेवढे सगळे रंग असतात. 9 रंग आपण काढतो. अगदी. नोकरीला जातो, कुठे घरी, कॉलेजमध्ये आनंदात फिरत असतो. तेव्हा नवरात्री वेळी आई अंबाबाईला नमून बऱ्याच जणी 9 रंग लेवून घेतात. अगदी बरोबर. तर त्या 9 रंगानंतर मला सुचलेली एक कविता. त्या कवितेला शीर्षक आहे तू.
9 दिवसांचे नवरंग तू, 9 दिवसांचे नवरंग तू, इंद्रधनुची सप्तश्री तू, नव्या नवलाईत न्यालेली तू, नव्या नवलाईत न्यालेली तू, रूढी परंपरेनी सजलेली तू, वेगळ्या रंगात रंगते तू, वेगळ्या रंगात रंगते तू, आसमंतात पसरलेली लाली तू, लटक्या रागात हसणारी तू, लटक्या रागात हसणारीही तू, 9 महिन्याच्या वेदनेला हरविणारीही तू, चांदण्या राती लुकलुकणारी चांदणी तू, चांदण्या राती लुकलुकणारी चांदणी तू, गरज पडल्यास होणारी रणरागिणीही तू. क्या बात आहे. अशाच सगळ्या स्त्रियांना मी नवरात्रीला ह्या कवितेत मधून शुभेच्छा दिलेल्या होत्या. खूप छान. धन्यवाद मॅडम. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण कविता लिहिलेली आहे. या पुढील देखील आपल्या काही कविता आम्हाला जरूर ऐकायला आवडतील. लग्नानंतर दोघांना चाहूल लागते. हम्म, कोणी वर्षानंतर किंवा वर्षभरात बाळ व्हावं. हम्म, एक झाड आहे, त्या झाड किंवा वेल आहे, तिला फूल लागावं, हे सगळ्यांचं मनापासून, म्हणजे ही निसर्गाची प्रक्रिया आहे बरोबर. आणि ती पूर्ण व्हावी हे दोघांनाही वाटतं आणि बाकी घरातल्यांनाही वाटतं. काही कारणामुळे वेळ लागू शकतो अगदी. किंवा काही कारणामुळे होऊही नाही शकत. बरोबर. निसर्गाची किमया आहे. अगदीच. तर त्या दोघांपैकी एकाला जास्त ऐकावं लागतं आणि ती स्त्री असते आणि बरोबर. ती ऐकून सुद्धा पुढे चालत राहते हम्म, काही न बोलता. तशी सामाजिक वाटते कविता. हम्म, कवितेला शीर्षक आहे वांझोटी. बर. स्त्रीने सहन केलेलं हे वाक्य आहे हम्म, वांझोटी. बरोबर. ती कविता अशी आहे. हम्म, जरूर ऐकायला आवडेल. धन्यवाद मॅडम. कविता अशी आहे. कूस तिची वांझोटी, हम्म, कूस तिची वांझोटी, त्याचं काय मग, हम्म, सतत तिलाच विचारणा, अगं काहीतरी बघ. हम्म, देव झाले करून झाले सगळे डॉक्टर, हम्म, देव झाले करून झाले सगळे डॉक्टर, फुलणाऱ्या आशीर्वादासाठी नमस्कारास ती तत्पर. ती खरं. सतत कुणाच्या तरी पाया पडत असते. हम्म. कुठे देवाला जा, कुठे हे आलंय ते आलंय, आणि ती सतत आशीर्वाद घेण्यासाठी, त्या नमस्कारासाठी ती तत्पर असते. हम्म, तिलाही हवीच ना बाग एक फुललेली, हम्म, तिलाही हवीच ना बाग एक फुललेली, ओटी भरून घेताना लाजत नटत सजलेली. हम्म, वांझोटी कूस तिची सहन करते जाचाला, हम्म, वांझोटी कूस तिची सहन करते जाचाला, अश्रूंनी ती भिजवते रात्र रात्र उशीला. कूस तिची वांझोटी, त्याचं काय मग, सतत तिलाच विचारणा, अगं काहीतरी बघ, अगं काहीतरी बघ. खरंय. अतिशय दाहक वास्तव आहे. समाज किती जरी बदलला आणि किती तरी पुढे गेला, कितीही पुढे गेला, अगदी पिढ्यानपिढ्या चालत आलेले जे काही विचार आहेत, आणि आहेतच हे. अगदीच. आपण कितीही शिकलो, पुढे गेलो तरी अगं तू बघ ना गं काहीतरी, हम्म, त्याला कामं असतात, खरंय. तू थोडं बघ, हो. तू दवाखान्यात जा. अगदी अगदी अगदी. त्याच्यावरती कविता सुचली निश्चितच होती. खूप चांगल्या पद्धतीनं आपण ही मांडलेली आहे. धन्यवाद मॅम. आपण मगाशी सांगितलं होतं की काही आयुष्यावर आधारित, जीवनाशी आधारित देखील आपण काही कविता लिहिलेल्या हो. आहेत, तर त्याही आम्हाला ऐकायला आवडतील. नक्की मॅडम. पुढची कविता आहे. आपण आयुष्य जगताना ना फक्त जगतोय, हम्म, ते समृद्ध जगावं. अच्छा. ते समृद्धता येते कशातून, हम्म, आपण हो हो करत जातो. नकार द्यायला मुली जास्ती करून स्त्रिया घाबरत असतात. हो मी करेल ना, हम्म, हे काम आहे, हो मी करेल ना. हम्म, कधी कधी नकार देऊन हे कळतं की आपण स्वतःला आनंदी ठेवू शकतो. अगदी. नकारातून सुद्धा आनंदी ठेवू शकतो. खरंय. ह्याचा अर्थ असा नाहीये की मी स्वार्थी झाले बरोबर. किंवा काय, नाही होऊ शकत आहे आत्ता. हम्म, मी मला पण जपायला पाहिजे ना. बरोबर. आयुष्य हे सगळ्यांनी समृद्ध जगायला पाहिजे ना. खरंय. तेव्हा एक सुचलेली कविता आहे. आयुष्य समृद्ध जगावं. बर. कविता अशी आहे. हम्म, आयुष्य समृद्ध जगावं, आयुष्य समृद्ध जगावं, स्वतःसाठी थोडं थोडं नात्यांसाठी व्हावं, अंतर्मनाला सिद्ध करावं, आयुष्य समृद्ध जगावं. हम्म, निसदिन वास्तवाला भिडावं, हम्म, निसदिन वास्तवाला भिडावं, कल्पनेच्या जगात मनाला रमवावं. बर.
जीवनाच्या सोहळ्याला अनुभवावं, हं. आयुष्य समृद्ध जगावं. अच्छा. किती विसरावं, किती लक्षात ठेवावं, किती विसरावं, किती लक्षात ठेवावं, विस्मरणाच्या वरदानालाही उपभोगावं, आयुष्य समृद्ध जगावं. आठवांचा डोह भेटला की मनसोक्त डुंबावं, आठवांचा डोह भेटला की मनसोक्त डुंबावं, कधी हसावं कधी रडावं, आयुष्य समृद्ध जगावं, आयुष्य समृद्ध जगावं. अच्छा, खूप छान. आपल्याला आत्ता जशी आठवणींचं असतंय, पुन्हा विस्मरणही आपल्याला आपण खरंय. करू शकतो, हं. तसंच एक आठवणींचाच हिंदोळा आहे. हं. आणि कुणाकुणाच्या आठवणींच्या हिंदोळ्यात आहे ना, भूतकाळ असतो, हं. त्याला एक किनार असते, कुणाची काळी असते, कुणाची सोनेरी असते. बरोबर. कुणाची काळी किनार जी असते ती जेव्हा सोनेरी कवडसे घेऊन येते हं. तेव्हा तिला वर्तमान आणि पुढचा येणारा भविष्यकाळ ह्याच्यासाठी प्रेरित करत असते. अगदी अगदी बरोबर. आणि मग काहीतरी गात रमत हसत खेळत तिला जगायचं असतं. बरोबर. ती असेल किंवा कोणीही असेल, हं. त्यांना जगायचं असतं. तर हिंदोळा म्हणून एक कविता सुचली होती मॅडम, अच्छा. मी ती कविता सादर करते. जरूर, नक्की ऐकायला आवडेल. धन्यवाद मॅडम. हिंदोळा कविता अशी आहे: आठवणींच्या हिंदोळ्यावर भूतकाळाची किनार काळी, आठवणींच्या हिंदोळ्यावर भूतकाळाची किनार काळी, अनुभवांच्या शिदोरीमधली मुक्त विरहते मनात जाळी. विनले असेल कुणी इथे हा जाळीमध्ये आठव धागा, विनला असेल कुणी इथे हा जाळीमध्ये आठव धागा, पापण काठी विसावलेली चिंब लाजरी ओली जागा. अच्छा. ओघळला मग गालावरती भोगवट्याचा क्षीण सारा, ओघळला मग गालावरती भोगवट्याचा क्षीण सारा, सुसाट सुटला धावत तेव्हा काळोखाचा ओघळ खारा. बर. अश्रूंची भरती आली की ते निघाली. त्यानंतर भरती निघाली आहे, आता रीते झाली आहे मी. बर. तर पुढच्या कडव्यात असं आहे: रीते जाहले अंतर्मन हे भूतकाळाची सरली रात, रीते जाहले अंतर्मन हे भूतकाळाची सरली रात, चालत गेले थोडे पुढे मी सुख दुःखाचे गाणे गात, चालत गेले थोडे पुढे मी सुख दुःखाचे गाणे गात. बर. खूप छान. आताच्या जगात ना खोट्याचं रूप खूप दिसलंय. तुम्ही पाहत असतालच अगदीच. की काही झालं तरी काहीतरी एक थाप टाकली, हे केलं, अरे नाही नाही मला असं चालू आहे, मला तसं चालू आहे. काही केलं तरी आपलं मन आहे ना, आपलं मन सत्यात असतं, ते तुमचं दर्पण असतं. काही झालं, स्वतःला विचारलं तरी तो आरसा तुम्हाला दाखवणारच आहे. खरंय. कोणालाही न फसवता, काहीही त्रास न देता आपण जगू शकतो. अगदी. आणि मला असं वाटतं की जेव्हा स्वतःवर विश्वास आपण ठेवू ना, आपल्या आत्म्यात आपल्या परमेश्वराचा वास असतो. खरंय. तर तेव्हा ही कविता सुचली होती, मन दर्पण. बर. कविता अशी आहे: मन सत्याचं दर्पण रूप तुझेच दाखवे, बर. मन सत्याचं दर्पण रूप तुझेच दाखवे, भल बुर ओळखून कर्म करत राहावे, फळ मिळे ज्यास त्यास नाही करावी अपेक्षा, बरोबर. फळ मिळे ज्यास त्यास नाही करावी अपेक्षा, पुढे चालत राहावे मनी धरूनही आशा, काठ भरून हा येतो दाटे हुंद का कंठात, काठ भरून हा येतो दाटे हुंद का कंठात, काही चुकले माखले ठोका पडतो भयात, खरंय. होता जाणीव खऱ्याची दिशा पाऊल चालते, होता जाणीव खऱ्याची दिशा पाऊल चालते, भेटे ईश्वराचा मार्ग गाठ आत्म्याशी पडते, भेटे ईश्वराचा मार्ग गाठ आत्म्याशी पडते. असं आहे हे मनाचं दर्पण. निश्चितच खूप छान आणि अतिशय मोजक्या शब्दांमध्ये आपण ते मांडलेलं आहे. धन्यवाद मॅडम, खूप खूप धन्यवाद. आत्ता महिलांनी सगळ्या क्षेत्रात धुरा उचललेली आहे, सांभाळून चाललेले आहेत, ते घरही सांभाळतात. आणि हे बरेच वर्ष आपण ऐकत आहोत की स्त्रिया सगळ्याच याच्यामध्ये आहे. महात्मा फुलेंनी सत्यशोधकाची सुरुवात केली होती तेव्हा त्यांनी सावित्रीबाई फुलेंसोबत ह्या सगळ्यांची सुरुवात केली होती. तर आज तर सावित्री आईंचा उल्लेख व्हायलाच पाहिजे. बरोबर. आपण महिला दिनाच्या दिवशी एक कविता सत्य शोधण्यावर मी केली होती, कारण की जेव्हा सत्य शोधायला गेलो, सलाम आहे त्या लोकांना जे शूरवीर आहेत.
हां, आणि मग जेव्हा आपण ही शौर्याची गाथा वाचायला जातो तेव्हा एक कविता सुचली आहे. बर. ती आहे सत्य शोधून या पाहू. बर. सत्य पाखडू न घेता उरे शौर्याचीच गाथा. सत्य पाखडू न घेता उरे शौर्याचीच गाथा, शूरवीरांच्या समोर नम्र झुकवून माथा. बर. नको खोट्याची बढाई, नको भूल आणि थापा. नको खोट्याची बढाई, नको भूल आणि थापा, माणसाने माणसाचा धर्म मानवता जपा. खरंय. सारी हयात चालली इथे तिथे धावा धाव. सारी हयात चालली इथे तिथे धावा धाव, जिथे नांदेला एकोपा असे निर्मू नवे गाव. किती छान. याची गरज आहे आता. अगदीच. धर्म ज्याला त्याला त्याचा सुविचार शिकवतो. धर्म ज्याला त्याला त्याचा सुविचार शिकवतो, कुणी स्वार्थी स्वार्थासाठी खोट्या कोट्या पिकवितो. होऊ जाणते आपण सत्य शोधून या पाहू. होऊ जाणते आपण सत्य शोधून या पाहू, एका स्वरात आत्ताशा गाणे समतेचे गाऊ. एका स्वरात आत्ताशा गाणे समतेचे गाऊ. क्या बात आहे. खूप छान. अतिशय चांगल्या पद्धतीनं सावित्रीमाईंवर आपण कविता सादर केलीत. खरं तर मी असं म्हणेन की आज आपण ज्या काही स्त्रिया शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभ्या आहोत ते अर्थातच त्यांच्यामुळे. हो, निश्चितच आज खूप चांगल्या पद्धतीनं आपण कविता सादर केल्यात. वेगवेगळ्या आशयाच्या कविता आम्हाला ऐकायला मिळाल्या. माझा यापुढील प्रश्न आपणास असा आहे की कविता लिहिणं किंवा लिहित असताना आपल्याला एकूणच कुटुंबातून किंवा फॅमिलीतून कशा प्रकारचा सपोर्ट मिळाला, किंवा तुमच्या कुटुंबियांमध्ये आधी कोणी कविता करतं का? नाही. बर. माझ्या इथे एक आईला वाचनाचं वेड खूप आहे, प्रचंड. पण कविता कुणी करत नव्हते असं आजीकडून ऐकिवात होतं, म्हणजे आईच्या आईकडून, की आजोबा जे होते आईचे वडील ते शायरी करायचे. अच्छा. हिंदी शायरी. मग कोणी कोणी असं म्हणतं की हां थोडंफार आजोबांचा आलंय का काय तुझ्या वारसा आणि तो वारसा मी घेऊन चालली. पण मी जसं सुरुवातीला सांगितलं, जर कविता नसते तर मी नसते. कारण की हे एकच गोष्ट आहे ह्या लिखाणामध्ये की मी पेन घेतेय आणि त्या पांढऱ्यावर काळं करतेय. मजा म्हणून सांगते की शाळेमध्ये जेव्हा कविता अभ्यासक्रमा जेव्हा कविता असते गद्य पद्य मी ऑप्शनला ठेवायचे. मला इतका राग होता कवितेंचा. अच्छा. मी शाळेपर्यंत कविता वाचल्याही नाहीयेत. मला जर आता विचारलं ना तुला शाळेत कविता होती का, हो का मला नाही माहिती, असं विरोधाभास. आणि पुन्हा ती कविता माझ्या आयुष्यात आली आणि अशी की मी तिथे फक्त माझे अनुभव मांडते. अच्छा. कवितेमध्ये आणखी काही नवीन प्रयोग आपण करणार आहात का भविष्यामध्ये, किंवा नवीन पिढीला आपण काय देणार आहात कवितेमधून? आता तर सुरू आहे लिखाण, आणि जर माझं विचारलं तर गायनातून कविता सादर करण्याची माझी इच्छा आहे. त्याच्या 2-3 मी केलेल्या आहेत, पण तरीसुद्धा अजून म्हणजे करत आहे. अच्छा. आणि नवीन पिढीला म्हणायचं तर हे सत्य शोधून पाहणे किंवा आपल्या अंतर्मनात आपलं दर्पण आहे, ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा त्यांच्या मनात जर बिंबवल्या गेल्या तर आहे तो जो चालू आहे आपल्या ह्याच्यामध्ये ते कमी होईल. निश्चित. आज जागतिक महिला दिन आहे. या दिनाचं औचित्य साधून आपल्या तमाम सख्या हा कार्यक्रम ऐकतायत, त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? मनापासून आयुष्य जगा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट. स्वतःचा आदर स्वतः करायला शिका. जिथे स्वतःचा आदर नाही होणार ना तिथे दुसरं कुणीच आदर नाही करू शकत तुमचा. एखाद्या ठिकाणी जर असं वाटत असेल की आपल्या स्वत्वाचा अपमान होतोय, निघा तिथून. अवघड नाहीये. म्हणजे एखाद्या वेळेस एखाद्याला वाटेल ही खूपच जास्त हे बोलतीये का, पण प्रश्न तो नाहीये. कारण की मला मनापासून असं वाटतं, मी मध्ये पण कविता सादर करताना बोलले की स्वतःवर विश्वास म्हणजे आत्म्यात परमेश्वरी वास. आपण साक्षात आपल्या आतमधल्या छोटासा तो जो काही केंद्रबिंदू आहे सकारात्मकतेचा, जो परमेश्वराचा आहे, कोणी निसर्ग म्हणेल, अगदी अगदी ज्याची त्याची वेगवेगळ्या आहे जे आहे ते. पण मला असं वाटतं की त्याचा अपमान होऊ देऊ नका. एका क्षणापुरतं ठीक आहे, आपण सहन करू शकतो, पण स्वतःच्या आदराला जेव्हा धक्का बसतो तेव्हा तिथून बाहेर पडा. काहीही करू शकतो आपण. अगदीच अगदीच अगदीच.
निश्चितच खूप छान संदेश आपण दिलात. पुनश्च एकदा आपल्याला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. स्नेहल मॅम, आपणाला सुद्धा. आणि तुम्ही मला इथे बोलवलंत त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. मला ही संधी तुम्ही दिली त्याबद्दल मी आपली खूप आभारी आहे. आपण या ठिकाणी आलात. आज जागतिक महिला दिनानिमित्त आमच्याशी संवाद साधला. छान अशा कवितांची मेजवानी आपण आम्हाला आज दिलेली आहे. निश्चितच आम्ही श्रोत्यांपर्यंत त्या पोहोचवू. वसुंधरा वाहिनीच्या संपूर्ण टीमकडून, रसिक श्रोत्यांकडून आपणास मनपूर्वक शुभेच्छा. आपण या ठिकाणी आलात, आपले मनस्वी आभार. धन्यवाद मॅम. धन्यवाद. खूप खूप आभारी आहे. रसिक श्रोते हो, आज आपण संवाद साधलात कवयित्री नसरीन अन्सारी यांच्याशी. जागतिक महिला दिन विशेष ही मुलाखत आपण ऐकलीत. ही मुलाखत आपणास कशी वाटली याविषयीच्या प्रतिक्रिया आपण आवर्जून आम्हाला कळवा. नंबर आहे 02112239558. या नंबरवर फोन करून आपण कार्यक्रमाविषयीच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. फोन करण्याची वेळ आहे सकाळी 10 ते 11. श्रोते हो, आज आपल्या रेडिओ मैत्रिणीला स्नेहलला या कार्यक्रमात इथेच रजा द्या. पुन्हा एकदा तमाम रसिक श्रोत्यांना, माझ्या लाडक्या मैत्रिणींना वसुंधरा वाहिनीच्या संपूर्ण टीमकडून जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.
are listening to 90.4 Radio Vasundhara, the voice of Baramati.